आज आपण आटपडी गावामध्ये आटपडी तालुक्यामध्ये आलेलो आहोत आणि आपला जो संकल्प आहे 1000 उद्योजकांची मुलाखत याच्यामध्ये आपण आता काम करत आहोत आणि काम करत असताना आता हे आपण एक 6वी मुलाखत घेत आहोत आणि त्याच्यामध्ये आज 6वी मुलाखतीचं पुष्प गुंफण्यासाठी आपल्यासमोर आटपडी तालुक्यामधून एक जबरदस्त असे व्यक्तिमत्व इथं समोर उपस्थित झालेले आहेत. तर आपण त्यांचा परिचय त्यांच्याच तोंडून ऐकूयात. सर, आपला थोडासा अल्पसा परिचय. नमस्ते, माझं नाव नवनाथ जागीर. सध्या मी आटपाडीमध्येच राहतोय. गेली 10-15 वर्ष मी मुंबईमध्ये होतो. तिकडे वेगवेगळ्या म्हणजे फिल्मचं माध्यम असेल किंवा नोकरीच्या निमित्ताने मी मुंबईला होतो. पण आता सध्या एक 5 वर्ष गावीच आटपाडीला आहे. तर सरांनी आपला परिचय दिलेला आहे. सरांच्या बाबतीत एक गोष्ट समजून आली की सामाजिक क्षेत्रामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये ते सुद्धा अग्रेसर असं काम करतात. तर सर, सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्याला उद्योजक बनावं असं वाटलं, तर सामाजिक क्षेत्राचा प्रवास, राजकीय क्षेत्राचा प्रवास आणि उद्योजकाचा प्रवास हा पण कशा पद्धतीने केला तर आपल्या जनतेला सांगा सर. सामाजिक क्षेत्रामध्ये काम म्हणजे बाय बर्थच आहे ॲक्च्युली. कारण लहानपणापासून ते सामाजिक क्षेत्राची आवड आहे. परंतु सामाजिक क्षेत्रात काम करत असताना, समाजकार्य करत असताना वेगवेगळ्या अडचणी पण आपल्याला समोर आल्या. त्यामुळे आपण थोडंसं आर्थिक देखील सक्षम असलं पाहिजे. या अंगानं मग उद्योजक व्हावं किंवा उद्योगाकडे वळावं अशा माध्यमातून थोडंसं काम चालू झालं. आणि सक्षम उद्योग समूह असं या नावाने मी एक छोटंसं म्हणजे माझं ऑफिस चालू केलं. त्याच्यामध्ये मग माझं तेजा एंटरप्राइजेस कन्सल्टन्सी आहे. तिकडे मी स्टॉक मार्केट रिलेटेड काही कामं असतील, फिल्म लाईनच्या रिलेटेड काही कामं असतील, अशा पद्धतीनं काम चालू आहे माझं. त्याच्याबरोबर बँकिंग क्षेत्रामध्ये, इन्शुरन्स क्षेत्रामध्ये पण माझं काम चालू आहे. म्हणजे असे वेगवेगळे कामं सध्या चालू आहेत. सध्या हे सगळं करत असताना समाजकार्याची तर आवड आहेच. म्हणजे आंबेडकर चळवळीशी मी लहानपणापासून जोडला गेलेलो आहे. येस सर, जरा मला ते विचारायचं आहे, आंबेडकरी चळवळीशी जोडवत असताना तुम्हाला अनेक सामाजिक क्षेत्रामधून, जसं की आपण आता महाराष्ट्रामध्ये असेल किंवा भारतामध्ये असेल, तर जातीय व्यवस्था याच्यावरती भयंकर बवंडर उठलेलं आहे. आणि जातीय व्यवस्थेमध्ये तुम्ही एका कास्टमधून दुसऱ्या कास्टचं काम करत असताना किंवा एका आपण समाजात जन्मला असताना आपण दुसऱ्या समाजाचा एक बोध घेऊन काम करत असताना तुम्हाला काय अडचण आल्या? निश्चितपणे अडचणी येतातच. कारण काय आहे, जरी मी SC वर्गातून असलो तरी देखील आंबेडकरी चळवळीचं काम करत असताना SC मध्ये देखील मतांतर आहेत, मतभेद आहेत. म्हणजे तुम्ही एका विशिष्ट वर्गाचं म्हणजे प्रतिनिधित्व करताय किंवा तुम्ही ते मानताय आणि मग आमच्याकडे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कशाला सांगताय. म्हणजे स्वतःच्या घरातून देखील आम्हाला या सगळ्यांमध्ये विरोध झाला होता. कारण एक हिंदुत्ववादी संघटना काही ठिकाणी काम करतायत, तर काही ठिकाणी आंबेडकरवादी आहेत, मग काही ठिकाणी इतर अजून गोष्टी आपण ऐकतो, पाहतो. तर आंबेडकरीवादी चळवळीमध्ये काम करत असताना आम्हाला बऱ्याचदा अडचणी पण आल्या. पण त्या अडचणीला आम्ही आमच्या पद्धतीने थोडंसं तोंड देण्याचा प्रयत्न निश्चितपणे केलेला आहे. आपल्याला असं का वाटलं की आपण उद्योजक बनावं? उद्योजक बनण्याच्या पाठीमागचं एकमेव कारण म्हणजे आपण आर्थिक सक्षम होणं ही काळाची गरज होती. कारण आपल्याकडे अर्थकारण नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. सामाजिक चळवळीमध्ये सुद्धा काम करत असताना त्या माणसाकडे बघितलं जातं की ही व्यक्ती काय करते, त्याच्या पाठीमागचं त्याचं बॅकग्राऊंड चेक करत असताना याचं इन्कम सोर्स काय आहे. मग हा जर इन्कम सोर्स नसतील तर हा समाजाला काय देणार आहे, अशा पण काही गोष्टी आपण पाहिल्या. आणि म्हणून थोडंसं उद्योजक बनून आपण स्वतः पायावरती उभं राहून 4 लोकांना आपलं उभं करता येतंय का, या दृष्टीने प्रयत्न थोडा चालू आहे. सर, आज आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा आजच्या आजूबाजूचं वातावरण बघतोय, तर लहानपणापासून मुलांच्या मोबाईल हातामध्ये येतोय. तर त्या मोबाईलचा आणि फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर या अशा गोष्टींचा बराचसा प्रभाव आज तरुणांवरती पडलेला आहे. तर आपल्याला असं वाटतं की उद्योजक बनत असताना आपण तरुणांना काय संदेश द्याल यातून? निश्चितपणे मोबाईल एक असं यंत्र आहे की त्याचा जास्तीत जास्त चांगल्या कामासाठी ॲक्च्युली उपयोग व्हायला पाहिजे. पण 95% आपण बघतोय की ते मोबाईलमध्ये फेसबुक असेल, व्हॉट्सॲप असेल किंवा मग यूट्यूब असेल, या माध्यमातून नको त्या गोष्टी आपण बघतोय. आता आपल्याला यूट्यूबसारखं खूप चांगलं माध्यम आहे किंवा जे काही सर्च इंजिन आहेत गुगलसारखी वगैरे, तिकडे आपल्याला नवनवीन शोधता येतं. आपण कामाच्या देखील गोष्टी त्याच्यामध्ये पाहू शकतो. पण काय होते, आपण तिकडे कामाचं न बघता आपण टाइमपास म्हणून किंवा एंटरटेनमेंट म्हणूनच आपण त्या गोष्टीचा जास्त वापर करतोय. तर ते न करता मोबाईलचा चांगला वापर म्हणजे आपल्याकडून झाला तर निश्चितपणे आपण घरी बसून देखील आपण इन्कम सोर्स निर्माण करू शकतो. उत्पन्नाची साधनं मोबाईलवरून सुद्धा आपण मिळवू शकतो.
बरोबर आहे सर, पण आता तरुण वर्ग आहे, तर तरुण वर्ग जर आपल्याकडे बिझनेसच्या दृष्टिकोनातून किंवा उद्योजकाच्या दृष्टिकोनातून जर आपल्याकडे सरसवला, तर यासाठी आपलं पुढची रणनीती काय, पुढचं पाऊल काय? आता मी माझ्या उद्योग समूहाच्या माध्यमातून मी माझं स्वतःचं एक ऑफिस आणि माझं काम चालूच आहे. परंतु हे सगळं करत असताना म्हणजे माझ्या माध्यमातून आणखीन काही 4 लोकांना मला माझंच काम समजावून सांगून त्याच्यातून त्यांना कशा पद्धतीनं काय उत्पन्नाची साधनं निर्माण होतील या गोष्टी मी बघणार आहे आणि तसा प्रयत्न सध्या चालू आहे. तसं काही माझे आखणी देखील सुरू आहे तसे. धन्यवाद सर. सरांनी आपल्याला चांगल्या पद्धतीची मुलाखत दिली, त्यांचा जीवनाचा प्रवास सांगितला की लहानपणापासून सामाजिक आणि आर्थिक नाळ जुळल्याशिवाय आणि त्याबरोबर राजकीय त्याला थोडंसं वलय आल्याशिवाय आणि आपण तळागाळातल्या तरुणांना जोपर्यंत आपण उद्योजक बना हा संकल्पना जोपर्यंत आपण लोकांना सांगत नाही, लोक जोपर्यंत स्वतःच्या पायावरती उभा राहत नाही, तरुण वर्ग जोपर्यंत स्वतःच्या पायावरती उभा राहत नाही, तोपर्यंत आपण सक्षम बनू शकत नाही. आणि हा प्रश्न मिटवण्यासाठी आज आमचे जे काय जनविद्रोही न्यूज चॅनल आहे यांनी पाऊल पुढे टाकलेलं आहे आणि त्याबरोबर तुम्ही सर्वजण मिळून या पावलाला पाऊल मिळवून आपण 1000 उद्योजक कसे महाराष्ट्रात तयार करता येतील याच्या संदर्भात आपण सर्वजण चर्चा करणार आहोत. ही चर्चा अशीच पुढे घेऊन जाणार आहे. कॅमेरामॅन आकाश बनसुडे सहित मी रिपोर्टर संजय शिंदे आपलं जनविद्रोही न्यूज चॅनलमध्ये सरसे स्वागत करत आहे. धन्यवाद देतो. इथं थांबतो. जय हिंद.